नमस्कार, मी शामराव मोकाशे आणि हा व्हिडिओ प्रत्येकानं पूर्ण ऐकाने एकमेकाला शेअर करा की महाराष्ट्रात लक्झरीमधून एवढ्या मोठ्या पद्धतीत माल वाहतूक होते की सर्वसाधारणपणे आपण म्हणतो की ह्या प्रवासी वाहतुकीसाठी ह्यांना परवाने दिलेले आहेत आणि त्यांची रूट परमिट असतात. त्याच परमिट रस्त्यावरती गाडी चालवायची असते. फेरी पद्धत असतात, म्हणजे महिन्यातून एवढे फेरे जाणं येणं असं. आणि मग जर आता ह्या अशा गाड्यासुद्धा कितीतरी ब्लॉक आहेत आणि ह्या गाड्या रस्त्यावर चालतात. आता लक्झरीत आपण प्रवासी वाहतुकीसाठी परवाना दिलेला असतो शासनानं. आणखीन त्याच्यातून 1 टन 2 टन 3 टन पर्यंत माल वाहतूक केली जाते. हे सर्व ठिकाणावरनं आणि हे सगळं RTOना वगैरे माहिती आहे. आता तुम्ही म्हणणार माल म्हणजे काय? एकाची पार्सल जरी त्याच्यात असली, हे व्यापारी लोक पार्सल टाकतात त्याच्यातून की मोठमोठ्या डिग्या आहेत त्या लक्झरीना, 3-3 4-4 डिग्या. आणि मुंबईतून तर सर्रास 3 टनापर्यंत माल भरला जातो त्या गाड्यातनं आणि माल वाहतूक करतात. त्याच्यामुळं रस्त्यावरती ह्या वाहनं लक्झरी चालताना झोल मारतात आणि ड्रायव्हरचं नियंत्रण सुटतं आणि अपघात होतो. आता ह्याच्यात एक मोठी RTOवाल्यांची वाहतूकवाल्यांची साखळी आहे. मोठे हप्ते जातात की आता कितीतरी गाड्यांची इन्शुरन्स बी त्यांचे संपलेले असतात. आणि यम परिवहनला ॲपला जर ती आपण गाडी बघितली ना तर ही गाडी ब्लॉकसुद्धा असते. म्हणजे हे RTOवाले करतायत काय, वाहतूकवाले करतायत काय, मुळात हा प्रश्न आहे. कारण ह्याने नुसतं हप्तेगिरी असते, यांची ठरलेले हप्ते असतात. आता काही पॉईंटवर त्यांचे 10-10, 20-20, 25-25 गाड्या असतात आणि मग ह्यांची राजरोसपणे ही चाललेली असते. हा एक जीवाशी खेळ चाललेला आहे, जनतेच्या जीवाशी RTO अधिकाऱ्यांच्या लाचखोरीमुळं हा एक खेळ चाललेले आहे. जर अपघात झाला त्याला जबाबदार कोण? हे लाच खाणारे अधिकारी आहेत का त्या गाड्या पकडत नाहीत? ज्या गाडीत माल घावल, माल वाहतुकीसाठी दिलेला आहे. मग एवढ्या मोठ्या डिग्या लावल्यातच कशा त्यांनी? अगदी एक पार्सल 100, 200, 150, 50 किलोची सगळी पार्सल असतात. मालसुद्धा ह्याच्यातनं जातात व्यापारी लोक. म्हणजे हे एक हप्तेगिरीनं इथं मोठी लक्झरीतून माल वाहतूक होत असते आणि ह्याला जबाबदार हे महाराष्ट्राचं RTO विभाग आणि वाहतूक विभाग आहे. कारण ह्यांना सर्वांना राजरोस हप्ते मिळत असतात. कितीतरी गाड्यांचे परवाने संपलेले आहेत. कितीतरी गाड्या यम परिवहन ॲपला ब्लॉक दिसत आहेत. शिवाय अनेक ड्रायव्हरांच्याकडं प्रवासी वाहतूक करण्याचा बिल्लाही नाही. आणि मग ही एक गाडी जर त्यांनी थांबवली तर 10, 20, 25 हजाराची हे RTO अधिकारी मांडवली करतात आणि बिंदासपैकी सोडून देतात. असा हा वाहतूक व्यवस्थेचा खेळ खंडोबा केवळ RTOच्या मुळं ह्या शासनाच्या अधिकाऱ्यांनी लाच खाण्यामुळं हा चाललेला आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना आता मी मध्येच एक पत्र लिहिलेलं आहे. अशा गाड्या घावल्या की त्या जप्त करा आणि अशा दोषी अधिकाऱ्यावरती तर पहिल्यांदा हप्ते खाणाऱ्या अधिकाऱ्यावरती निलंबनाची कारवाई करा. जनतेच्या जीवाशी खेळ करता येते. कारण हे शासनाचे अधिकारी पैसे खाण्यात एक नंबरला असतात. कुठे त्या RTOमध्ये बसले असले तरी पैसे खात आहेत. ओव्हरलोड तर एवढा वाहनातनं माल चाललेला असतो, पैसेच खातात हे 10. आणि हे असल्या ह्याच्यात त्यांना मजा वाटते. जर अशी त्यांनी एखादी लक्झरी पकडली काय घावलं ना, सुमडीत 15, 20, 25 हजाराची मांडवली करतात आणि गाडी सोडून देतात. ते म्हणतात सरकारला काय दंड भरायचा आहे तेव्हा, आपल्या खिशात जात आहे ना. असे हे शासनाचे अधिकारी असतात. शासनाचा कुठलाही अंकुश राहिलेला नाही. ह्यांच्यावरती कारवाई होत नाही आणि ह्यांच्याविषयी कोण बोलत नाही. ह्यांची लपडी झाकून जातात. पण आता प्रत्येकानं आवाज उठवला पाहिजे. लक्झरीची तिकीटच्या प्रायव्हेट गाड्यांची एवढी तिकीटं आहेत, त्याच्याबद्दल ती काय बोलत नाहीत. RTOवाले काय बोलत नाहीत. बेकायदेशीर माल वाहतूक करतात आणि हाला संपूर्ण RTO विभागाचा आशीर्वाद असल्याशिवाय हे चालत नाही. तर हे लाचखोर अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी शासनानं कडक कारवाई केली पाहिजे आणि जनतेनंही तक्रारी केल्या पाहिजेत. मी तर आता एवढंच सांगेन तुम्हाला की लक्झरीतून प्रवास करताना तुमच्या मोबाईलमध्ये यम परिवहन ॲप आहे, डाउनलोड करून घ्या तुम्ही
आणि यम परिवहन ॲपवरती गाडी नंबर टाका, म्हणजे तुम्हाला गाडीचं स्टेटस दिसेल. तुम्ही मग त्याच्यावर लाल अक्षरात दिसेल गाडी ब्लॉक म्हणून आहे, कुणाचा इन्शुरन्स नाही. असल्या ह्या अवस्था आहेत. केवळ म्हणजे हे RTO अधिकारी, वाहतूक अधिकारी हे हप्ते खातात, पैसे कमवतात. हाच त्यांचा एकमेव राजरोस धंदा असल्यामुळं ह्याच्यातून माल वाहतुकीत लक्झरीमधून वाहिला जातो. मोठ्या मोठ्या डिगे आहेत, आता प्रत्येकजण बघतातच त्या डिगीत किती माल असतो. पण हे RTO अधिकारी दमाई म्हणून बोलत नाहीत. का तर ह्यांना पैसा मिळतो. हे लाचखोर अधिकारी आहेत. अशा दोषीवरती कारवाई करा. आणि यम परिवहन ॲपला गाडी तुमची जर ब्लॉक दिसली तर प्रवाशांनी बसूच नका, कारण ती कायदेशीर कारवाईचं आहे. आणि हे RTO अधिकाऱ्यांनी एक आधुनिक तंत्र बघ दिसली की आमच्या ताब्यात गाडी आहे असा त्याचा अर्थ झाला. कारवाई मात्र शून्य असते. लक्झरीपासून सुद्धा RTO अधिकाऱ्यांना माल वाहतूक होते हे संपूर्ण माहिती आहे, पण ह्यांना हप्ते मिळत असतात. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा.